बांधकाम कामगारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो, कारण आता बांधकाम कामगारांच्या सर्वात आवडीचा प्रश्न म्हणजे भांडे आणि पेटी हे तुम्हाला आता ऑनलाईनच भेटणार आहेत आणि त्यासाठी महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची जी वेबसाईट बंद होती अनेक दिवसापासून, ती वेबसाईट आता शासनाने पुन्हा चालू केलेली आहे। म्हणजे तुम्हाला भांडे आणि पेटी घेण्यासाठी आता ऑनलाईन अर्ज करायचा आहे। आता ऑनलाईन अर्ज करताना काय काय गोष्टी लागणार आहेत, अर्ज कसा करायचा, या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, गेली 8 वर्षे महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये काम केल्याचा प्रत्यक्ष अनुभव असल्यामुळे बांधकाम कामगारांसाठी असलेल्या योजनांसाठी आवश्यक तेवढीच कागदपत्रे आणि योग्य तांत्रिक माहिती मी आपल्याला आपल्या या योजना कट्टा YouTube चॅनल वरून देत असतो। त्यामुळे तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर आपलं योजना कट्टा हे चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून बांधकाम कामगाराशी संबंधित कोणत्याही माहितीचे व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला फ्री मध्ये नोटिफिकेशन मिळणार आहे। तर मित्रांनो, भांडे आणि पेटी यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा यासाठी मी आता वेबसाईट वर आलेलो आहे। याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तेथे जाऊन तुम्ही पाहू शकता। सुरुवातीला आपल्याला बांधकाम कामगाराचा नोंदणी क्रमांक आपल्याला लागणार आहे, जो तुम्हाला माहितीच असेल। माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या नोंदणीच्या पावती किंवा लेबर कार्ड वर पाहू शकता, ज्याची सुरुवात MH ने होते आणि तो संपूर्ण नंबर तुम्हाला तिथे टाकायचा आहे। त्यानंतर सेंड OTP वर क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला तुमचा मोबाईल व एक OTP येईल, तो तिथे टाकायचा आहे। त्यानंतर आपली संपूर्ण माहिती तिथे दिसेल, उदाहरणार्थ नोंदणीची तारीख, नूतनीकरणाची तारीख, तुमचे नाव, मोबाईल क्रमांक वगैरे। आपल्या खाली आल्यानंतर तुम्हाला एक स्वयं घोषणापत्र जोडायचे आहे। स्वयं घोषणापत्रामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला लिहायची आहे, उदाहरणार्थ तुमचं नाव, नोंदणी क्रमांक, मोबाईल क्रमांक, पत्ता, दिनांक, ठिकाण वगैरे। तुम्ही हे पाहून घ्या। नोंदणीचं हे जे स्वयं घोषणा प्रमाणपत्र आहे, हे स्वयं घोषणापत्र तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जोडून दिलेलं आहे, त्या लिंक वर जाऊन तुम्ही तिथून डाउनलोड करून शकता। संपूर्ण माहितीचं स्वयं घोषणापत्र हे तुम्हाला माहिती भरल्यानंतर अपलोड करायचं आहे त्या अर्जामध्ये। तर पुढे पाहू आपल्याला काय काय करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जवळच्या किंवा तुमच्या शहराजवळ चालू असलेल्या कॅम्पचे ठिकाण निवडायचं आहे। तुम्ही कोणतेही ठिकाण या ठिकाणी निवडू शकता। त्यानंतर तुम्ही तुमच्या सोयीनुसार जवळची तारीख सुद्धा निवडू शकता। तारीख निवडताना लाल अक्षरात दिलेली तारीख तुम्ही निवडू शकत नाही, कारण त्या दिवशी कार्यालयाचे कामकाज बंद असते, म्हणजे त्या दिवशी सुट्टी असते। त्यानंतर पिवळ्या अक्षरात असलेली तारीख सुद्धा तुम्हाला निवडता येणार नाही, कारण ती तारीख बुक झालेली आहे। म्हणजे तुम्हाला आता लाल आणि पिवळी तारीख सोडून इतर तारीख तुम्हाला तुमच्या सोयीनुसार निवडायची आहे। एकदा का तारीख निवडली की त्यानंतर तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे, म्हणजे तुमचा अर्ज तुम्ही निवडलेल्या तारखेला सेव्ह होऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला खाली येऊन प्रिंट अपॉइंटमेंट लेटर वर क्लिक करायचं आहे आणि त्याची प्रिंट घ्यायची आहे, म्हणजे भांडे घेण्यासाठी तुमची अपॉइंटमेंट बुक झालेली आहे। अशा प्रकारे तुम्ही भांडे आणि पेटीसाठी अपॉइंटमेंट निवडू शकता व योजनेचा लाभ घेऊ शकता। मित्रांनो, मी नेहमीच बांधकाम कामगाराशी संबंधित योजना व इतर महत्त्वाच्या माहितीचे व्हिडिओ आपल्या योजना कट्टा या YouTube चॅनलवर टाकत असतो। त्यामुळे तुम्ही पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जवळचे मित्र आणि नातेवाईक यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल। धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ सहित। जय हिंद, जय भारत।